नमस्कार. न्यूज लोकशाहीसाठी आपले सर्वांचे स्वागत आहे. मी रमेश गणकवार. चांदवड शहरात लाखो लिटर पाणी जात आहे वाया. चांदवड शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 येथील हॉटेल माथेरान समोर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन JCBच्या सहाय्याने फुटलेली असल्याने या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. दिनांक 9 मार्च 2025 रोजी सकाळी 7 वाजता ही पाईपलाईन JCBच्या सहाय्याने फुटलेली आहे. अनेक तास उलटून गेली, परंतु याकडे संबंधित कर्मचारी अधिकारी पोहोचले नाहीत. म्हणून लोकांमध्ये संतापाची लाट उसळलेली दिसत आहे. कडक उन्हाळा असल्याने शहरातील लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. लोकांची पाण्यामुळे भटकंती होत आहे. असे असताना इकडे पाण्याचा नासाडा केला जात आहे. याबाबत संपूर्ण माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांनी लोकशाही न्यूजसाठी बोलताना सांगितले आहे. जर लवकरात लवकर याचा बंदोबस्त नगर परिषदेने नाही केला तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्याकडून मोठे जनआंदोलन केले जाईल, असेही राजाभाऊ आहिरे यांनी सांगितले. न्यूज लोकशाहीसाठी प्रकाश गांगुर्डे, ओझर, नाशिक. हॉटेल माथेरन समोर ह्या JCBच्या साह्याने नॅशनल हायवे लगत ही पाईपलाईन फुटलेली आहे. तर लाखो लिटर पाणी वाया चाललेलं आहे. हे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व ज्या टेंडर घेतलेले त्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे इथे लाखो लिटर पाणी चाललेलं आहे. सकाळी 7 वाजेपासून ही पाईपलाईन फुटलेली आहे. तर आता 12:30 वाजलेले तरी अजून एक पण अधिकारी इथे आलेला नाही पाईपलाईन बंद करण्यासाठी. इथं मोठ्या प्रमाणामध्ये JCBच्या साह्याने खड्डे केलेले असल्यामुळे हे पाणी दिसून येत नाही. संपूर्ण परिसरामध्ये या खड्ड्यामध्ये पाणी होत आहे. तरी या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आज लाखो लिटर पाणी वाया चाललेलं आहे. लोकांना पाणी प्यायला मिळत नाही. आजही लोकांना पाण्यासाठी भटकंती करावं लागत आहे. आणि या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आज इथं लाखो लिटर पाणी वाया चाललेलं आहे. 12:30 ते 1 वाजतोय. आता लवकरात लवकर नगर परिषदेने व शासनाने ही पाईपलाईन फुटलेली लवकरात लवकर तुम्ही बंद करा. तसे नाही तर झाले तर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. याची दक्षता शासनाने घेण्यात यावी.